मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, ऋषीशी बोलल्यानंतर कमळी आता घराकडे म्हणजे हॉस्टेलकडे निघालेली असते. ऋषीचं तिला सगळं बोलणं आठवत असतं. ऋषी तिला म्हणतो, हे बघ कमळी, इथे तू कॉलेजमध्ये फक्त शिक्षण घेण्यासाठी आलेली आहेस, ना की इथे तू कुठलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा ह्या GSच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. तेव्हा कमळीने त्याला सांगितलेलं असतं, नाही सर, मला इथे पार्टिसिपेट करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही आहे, असं सुद्धा तिने ऋषीला सांगितलेलं असतं. आणि काही जरी झालं तरीसुद्धा मी माघार घेणार नाही. इथे निंगीला साथ मला द्यायला पाहिजे, असा कमळीने त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याच विचारामध्ये आता इकडे कमळी चालत असते. आता कमळी विचार करत असते, काय करू आबा, तुम्ही आज असतात तर मी तुमच्याशी आज बोलले असते. तुमच्या आधाराची आणि तुमच्या सगळ्या काही गोष्टी सांगण्याची मला आज खूप गरज आहे. असं वाटतंय की कधी एकदा आबा मी तुम्हाला भेटते आणि कधी एकदा तुमचा सल्ला घेते. काय करू, कोणाचा सल्ला घेऊ, असा कमळी विचार करते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, अन्नपूर्णाची खूपच लगबग सुरू असते. आज त्यांची मोठी नात त्यांच्या घरी 3 ते 4च्या दरम्यान येणार आहे, म्हणूनच त्यांची लगबग सुरू असते. अरे विलास, काय करतोयस? हात चालव पटपट. अहो सरिताताई, आवरा पटापटा, किती उशीर झालेला आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, राजनला खीर आवडते, तर ह्यांना रबडी आवडते. मग तुम्ही एक काम करा, खीर आणि रबडी दोन्हीसुद्धा बनवा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नातीला दोन्हीपैकी एक काहीतरी आवडेलच, असं अन्नपूर्णा सांगत असतात. तेवढ्यातच रागिणी दरवाजाच्या आडून हे सगळं काही ऐकत असते. अहो काय करताय तुम्ही ताई, मावशी किती राहिलेला आहे तुम्हाला सांगू, मला तुम्हाला मदत करायची आहे. त्या 2 वरती पिशव्या ठेवलेल्या आहेत, त्या पिशव्यासुद्धा काढायच्या आहेत, त्यामध्ये ड्रेसेस आहेत. तेवढ्यातच आता रागिणी तिथून बाहेर येते. रागिणी हे सगळं काही पाहते आणि विचार करते की आत्ता तर ह्यांची मोठी नात जी आहे ती अजून घरीसुद्धा आलेली नाही आहे. आणि जर खरंच ह्यांची मोठी नात घरी आली तर मग काय होणार आहे. आणि तेव्हा रागिणीला गुरुजींनी सांगितलेल्या त्या गोष्टी आठवतात. गुरुजी म्हणतात, हे विधिलिखित आहे, काही जरी झालं तरीसुद्धा ह्या घरची जी मोठी नात आहे ती ह्या घरी येणारच आहे. कोणी कितीही कसंही जरी अडवलं तरीसुद्धा तिला कोणीच थांबवू शकणार नाही, वगैरे वगैरे. हे सगळं गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी गुरुजींनी सांगितल्यानंतर आता इकडे रागिणी म्हणत असते, म्हणजे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खरंच इथे जर ती मोठी नात इथे आली तर आमचं काय होणार आहे. नाही 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 नाही, अजिबात ह्या सगळ्या गोष्टी अजिबात अशा व्हायला नको आहेत, असंच आता इकडे रागिणी बोलत असते. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता नयनतारा तिच्या घरामध्ये असते. मस्त कॉफी बनवलेली असते आणि ती कॉफीचा आनंद घेत बसलेली असते. तेवढ्यातच आपण पाहतो तिथे अनिका आलेली असते. आंटी, मला तुमच्याशी बोलायल्यानंतर ती म्हणत असते, म्हणते, अगं पण अशी अचानक कशी काय आलीस? आंटी, त्याचं काय आहे ना, मी मस्त तुमच्याकरिता एक छान असं गिफ्ट घेऊन आलेली आहे. तेव्हाच नयनतारा तिच्यासोबत अगदीच तुसुडेपणाने वागण्याचं बोलण्याचं काम करते. तेव्हा हे सगळं कशासाठी, हे सगळ्या गोष्टी करायची काहीच गरज नव्हती, तू का घेऊन आलेली आहेस हे सगळं. तेव्हाच आता अनिका म्हणत असते, त्याचं काय आहे ना आंटी, मी आता इथे जनरल सेक्रेटरीच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर म्हणून मला तुमचं सजेशन आणि तुमचं ब्लेसिंग हवं होतं. मी असं ऐकलं आहे की तुम्ही बऱ्याच वेळा इथे कॉलेजमध्ये असताना GS कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि तुम्ही GSसुद्धा झालेला आहात. म्हणूनच आज मला इथे तुमचं ब्लेसिंग हवं आहे आणि तुमच्याकडून इथे मला आशीर्वादसुद्धा हवा आहे. आणि त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट पॉईंटसुद्धा मला तुमच्याकडून हवेत, म्हणूनच मी इथे आज आलेली आहे. हे सगळं आता इथे ती नयनताराला सांगत असते आणि तेव्हा लगेच तिच्या बाजूला बसते. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला आता पाहतो की आता इकडे लगेचच कामिनी जी आहे त्या सगळ्या गोष्टी आणि रागिणी ह्या दोघीजणी शेअर करत असतात, बोलत असतात. आता मला एक गोष्ट सांग, असे 3 ते 4 वाजायला यायला पाहिजेत आणि 3 ते 4 वाजायला आले की आता इकडे जी आई इथे एवढ्या वेळाची जी काही वाट पाहत आहे ती वाट इथे त्यांची अनसक्सेसफुल झाली पाहिजे. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांची मोठी जी नात आहे ना ती अजिबात इथे आली नाही पाहिजे, असा दोघीजणी विचार करतात. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे नयनतारा जी आहे ती इकडे तिला म्हणत असते, अगं थोड्या वेळासाठी थांबली असतीस तर बरं झालं असतं. म्हणजे काय आहे ना, ऋषीसोबत सुद्धा तुझी भेट झाली असती आणि ऋषीसोबत भेट झाल्यानंतर त्याला भेटूनच तू गेली असतीस. तेव्हाच अनिकाच्या मनामध्ये उकळ्यास फुटतात. ती म्हणत असते, हो चालेल ना, ऋषीसोबत भेटायला मला नक्कीच आवडेल आणि प्राजूशी सुद्धा माझ्या गप्पा गोष्टी होतीलच. आता समोर इकडे ती पाहते तर तेवढ्यातच इकडे ऋषीची गाडी जी आहे ती बाहेर निघून गेलेली असते आणि तेव्हा ती म्हणते, अगं बरं, मला ही आवडलं
असतं आणि ऋषीला भेटलेलं तू. पण काय आहे ना बघ ना, आत्ताच ऋषी जो आहे ना तो इकडे गेलेला आहे. पण एक गोष्ट मी तुला सांगते, GS कॉम्पिटिशनमध्ये तू पार्टिसिपेट करतेस ना, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणं आणि त्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे खूपच जिम्मेदारीचं काम आहे आणि ते तुला जमणार आहे का, झेपणार आहे का, असं आता नयनतारा बोलत असते. तेव्हाच ती म्हणते, हो नक्कीच जमणार आहे, झेपणार आहे. मी सगळ्या काही इथे इन्स्ट्रक्शन, सूचना आणि त्याचबरोबर इथे मी सगळे काही रूल्स नियम हे वाचलेले आहेत. मी नक्कीच ते करण्याचा प्रयत्न करेल, असं ती बोलते. तेव्हा आपण पाहतो इकडे कमळीच्या पायामध्ये काटा रुतलेला असतो. चालत असतानाच लक्ष विचलित होतं आणि काटा रुततो. तिथेच बाजूला एका ठिकाणी बसते आणि पायात रुतलेला काटा ती काढण्याचा प्रयत्न करते. तेव्हा म्हणत असते, नाही, मला ह्या गोष्टीमधून मार्ग काढायला पाहिजे. मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य हे कसं कळणार? मग मला कोणाची तरी मदत घ्यायलाच पाहिजे. आबा असते त्यांची घेतली असते, पण काय करू? म्हणून मनामध्ये विचार येतो, नाही मी अन्नपूर्णा आजीला नक्कीच विचारू शकते. तर आपण पाहतो इकडे आता सरूचा ताप हळूहळू उतरू लागलेला असतो. पण कमळीविषयी असलेली काळजी मात्र काही केल्या कमी होत नसते. वर्षा तिला व्यवस्थित समजावून सांगण्याचं काम करते. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे पुन्हा अन्नपूर्णा किचनमध्ये आलेल्या असतात आणि त्या तिच्या ज्या मावशा आहेत त्यांना म्हणत असतात, अहो तुम्ही अजून हेच कामं करताय, आवरा पटापटा, घ्या लवकर करून. तुम्हाला माहिती ना शेवया वगैरे अजिबात करपायच्या नाहीत, छान खीर झाली पाहिजे. आणि मी इथे बोलत काय बसली, मी माझ्या मोठ्या नातीसाठी इथे सोन्याच्या मस्त बांगड्या बनवल्या होत्या, त्यातसुद्धा काढून ठेवायच्या राहिल्यात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे बाहेर मला रांगोळी काढायची, ते हार फुलं ते सगळं काही सांगितलं होतं, गजरे पण सांगितले होते. मी काय करतात ना काहीच कळत नाही, असं इथे त्या बडबड करत असतात. तर आता आपण पाहतो रागिनी कामिनी तिथे आलेल्या असतात. त्या दोघीजणी तिथे आल्यानंतर लगेचच तिथे मावशी सरिता मावशी ज्या किचनमध्ये उभ्या असतात त्यांना त्या बाजूला करतात आणि तेव्हा रागिनी तिथे जाऊन उभी राहते. तर इकडे कामिनी जो विलास डायनिंग टेबल पुसत असतो त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि तेव्हा विलास म्हणत असते, काय रे कामं चाललीत? तेव्हा तो म्हणतो, हो कामं चाललीत. काय मग आज बरंच बिझी शेड्यूल दिसते तुझं? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही तसं काही नाही बाईसाहेब, बोला ना. नाही नाही तसं नाही, म्हणजे खूपच कामं करतोयस ना म्हणून विचारलं. असं म्हणूनच आता कामिनी हळूचच तिच्या हातामध्ये पैशाचं बंडल असतं ते बंडल इथे विलासच्या पुढ्यात करते. आता विलास काहीच न कळता तो बंडल हातामध्ये घेतो आणि तेव्हा कामिनी म्हणते, हे विष आहे, हे विष समजलं तुला? आता जे काही ते खीर आणि त्याचबरोबर जे इथे रबडी बनणार आहे ना त्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे खीर अधिकच गोड लागेल आणि खीर गोड लागली की सगळ्या गोष्टी मला पाहिजे तशा होतील. करशील ना हे सगळं? तेव्हाच विलास थोडासा घाबरलेला असतो. तेव्हा तो हो हो म्हणत असतो. पण इकडे कामिनी म्हणते, पण चेहऱ्यावरून तर तुझ्या तसं वाटत नाही. चेहऱ्यावरून तसं वाटतंय की तू खूपच जास्त घाबरला आहेस. काय करणार आहेस की नाही? नाहीतर मी काय करेल हे माहिती ना तुला? असं म्हणून आता विलासला ती धमकावते. हातामध्ये काटा चमचा घेतलेला असतो आणि त्यानुसारच ती त्याला धमकावते आणि तेव्हा शेवटी म्हणते, कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव. ह्या कामिनीशी कोणीही पंगा घ्यायचा नाही. जर पंगा घेतला तर मग मात्र तो तिथेच संपला. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव, असं म्हणून स्वतःचं स्वतः कौतुक करत असते. तेव्हा विलास म्हणत असतो, हो नक्की, मी तुमचं काम नक्कीच करेल, लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय कुठे आहे, असं कामिनी म्हणत असते. तेव्हा जा कामाला, किचनमध्ये कोणीच नाही तोपर्यंत काम करून घ्यायचं आहे. तर आपण पाहतो की रागिनी कामिनी तिथून निघून जातात आणि तेव्हा विलासच्या हातामध्ये ती विषाची बॉटल असते आणि तो विचार करत असतो, खरंच हे सगळं काही करणं गरजेचं आहे का? पण जर मी नाही केलं तर इकडे मात्र कामिनी मॅडम मला अजिबात इथे जिवंत ठेवणार नाहीत, असा सुद्धा तो इथे विचार करतो. तर आपण पाहतो की आता 3:30 वाजून गेलेले असतात आणि इकडे अन्नपूर्णा आरतीची थाळी घेऊनच दाराशी आलेले असतात. पूर्ण फुलांनी डेकोरेशन केलेलं असतं. बाहेर इथे पायघड्या फुलांच्या घातलेल्या असतात आणि इकडे ह्या दोघीसुद्धा टक लावूनच पाहत असतात. कोणी घड्याळाकडे पाहतं तर कोणी इकडे अन्नपूर्णाच्या चेहऱ्याकडे पाहत असतं. अन्नपूर्णा म्हणत असतात, अजून माझी नात कशी आली नाही? गुरुजींनी सांगितलं होतं की ती 3 ते 4च्या दरम्यानच येईल, मग आणखी ही कशी आली नाही? असं म्हणून त्या बाहेर अंगणामध्ये येतात. अंगणामध्ये आल्यानंतर तिथे त्यांच्या हातामध्ये ते तसंच ताट असतं. पण तरीसुद्धा त्यांना कोणी चाललेलं दिसत नाही. त्यामुळे ते थोड्याशा निराश होतात, हताश होतात. काय करायचं गुरुजी? मला का असं, माझी देवी आई का अशी माझी परीक्षा बघतेस? ह्यावेळीसुद्धा तू मला नाराज करणार आहेस का? नाही, असं करू नकोस, असं आता इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. इकडे रागिनी खूपच घाबरलेली असते. रागिनी कामिनीला म्हणते, आई तुला कळतंय का? आपण त्या खिरीमध्ये विष घातले आणि त्या खिरीमध्ये विष घातले आणि जर खरंच इथे आईंची मोठी नात आली आणि तिने ती खीर खाल्ली तर मग ते सगळं कोणावर येणार आहे? अगं आपल्याला जेलमध्ये सुद्धा जावं लागेल. आई हे सगळं करण्याआधी ह्या सगळ्या गोष्टीचा तू विचार केलायस का? त्यावरच कामिनी म्हणते, गप ग रागिनी, जरा शांत बस.
अगं जर एवढ्या घाबरत आणि एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विषय जर आपण केला असता तर मग एवढं मोठं कटकारस्थानं केलंच नसतं आणि तू आज एवढ्या मोठ्या घरात सुद्धा नसतीस. हे तुला राज वैभव ऐश्वर्य आणि त्याचबरोबर एवढं काही गाडी बंगला हे सगळं मिळालं ना तर फक्त माझ्यामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट मात्र तू विसरू नकोस. आणि आईवर काय गं इथे बोट उचलतेस, आईला काय गं जा विचारतेस, असं अजिबात करू नकोस, कळलं तुला. आता इकडे रागिनी फक्त ऐकून घेत असते आणि तेव्हा रागिनी म्हणते, नाही तर तुला माहिती ना तुझं लग्न कुठे झालं असतं, राहावं लागलं असतं एखाद्या खेडेगावामध्ये. आणि तेव्हा एखाद्या खेडेगावामध्ये राहिल्यानंतर राशींची गहू राशींची बाजरी ज्वारी आणि ते मस्त उकडून खावं लागलं असतं, समजलं. मग त्यामुळे इथे कामिनीने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत ना त्या तुझ्यासाठी केलेल्या आहेत, तुझ्या भल्यासाठी केलेल्या आहेत. आज कामिनीमुळे तू ह्या परिस्थितीमध्ये आणि ह्या सिच्युएशनमध्ये आहेस. आज राणीसारखी इथे आरामात बसून ड्रायफ्रुट्स खाऊ शकतेस, ते फक्त आणि फक्त कोणामुळे, तर ते फक्त आणि फक्त इथे कामिनीमुळे, समजलं तुला. असं कामिनी धक्का देतच आता तिला बोलत असते. आणि तू ह्या कामिनीवर तुझ्या आईवर इथे तू संशय घेतेस. आईवर संशय घेऊ नकोस, आईवर विश्वास ठेव. कारण तिने जे आत्तापर्यंत गोष्टी केल्या, तिने जे आत्तापर्यंत ठरवलंय ते सगळं सगळं काही तसंच होत आलेलं आहे. त्यामुळे तू कामिनीवर अजिबात संशय घेऊ नको. आत्तासुद्धा सेम तसंच होणार आहे. बघ तू येऊ दे त्या वहिनीची मोठी नात कायची तेवढी या घरामध्ये येऊ दे, पण या घरामध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची वरची तिकीट फाडलेलीच असणार आहे. आणि जरी नाही फाडली तरीही कामिनी वरचं तिकीट काढायला, वरचं तिकीट फाडायला तयारच आहे किंवा इथे बसलेलीच आहे, असं सुद्धा कामिनी इथे बोलत असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, आई ते सगळं काही ठीक आहे, पण खरंच इथे आईची मोठी नात येईल का गं, आणि जर आली तर. तेव्हाच कामिनी म्हणते, त्याची तू नको काळजी करू, बघू काय होतंय तर आता इकडे आपण पाहतो की बराच वेळ उलटून गेलेला असतो आणि त्यामुळे अन्नपूर्णा थोड्याशा हराश निराश झालेल्या असतात. निराश झालेल्या अन्नपूर्णा आता आतमध्ये येतात आणि आतमध्ये येऊन त्या म्हणत असतात, नाही देवसुद्धा माझी अग्निपरीक्षाच पाहतोय, किती दिवस देवाशी माझी परीक्षा पाहणार आहे काहीच कळत नाही. तेव्हा थोड्याशा 4 पावलं हॉलमध्ये जातात आणि तेवढ्यातच बाहेरून घंटीचा नाद येतो. कोणीतरी आल्याची चाहूल ह्यांना लागते आणि कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याबरोबर आता अन्नपूर्णा लगेचच पाठीमागे वळून पाहतात. आता अन्नपूर्णाने पाठीमागे वळून पाहिल्यानंतर समोर येणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून कमळी असते. आणि लगेचच अन्नपूर्णा म्हणतात, काय म्हणजे कमळी, कमळी माझी थोरली नात आहे. एवढे दिवस झालं ती माझ्या जवळ होती आणि जवळ असून सुद्धा मी तिला ओळखू शकले नाही, पाहू शकले नाही, हे कसं शक्य आहे, असं अन्नपूर्णा म्हणत असतात. तेव्हा लगेचच इकडे अनिका रागिनीसुद्धा डोकून वाकूनच पाहत असतात. त्यांना सुद्धा जाणून घ्यायची खूप इच्छा असते की इथे ह्यांची अन्नपूर्णाची मोठी नात कोण आहे. आता बरोबर 4 वाजलेले असतात आणि बरोबर 4 वाजल्यानंतरच इथे कमळीच्या सायकलची घंटा ऐकलेली असते आणि कमळी धावतच आता इकडे अन्नपूर्णाकडे येत असते. अन्नपूर्णा सुद्धा अगदीच कमळीकडे हताश होऊन पाहत असतात. त्या म्हणत असतात, एवढे दिवस माझ्या जवळ असणारी मुलगी माझी नात होती, ह्या गोष्टी मी कशा काय विसरले, ह्या गोष्टी मला कशा काय कळल्या नाही, असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. तर इकडे रागिनी आवाजूनच पाहत असते. ती म्हणत असते, कमळी, कमळी आईंची इथे मोठी नात आहे, असा इथे ती विषय काढत असते आणि बोलत असते. तर आपण आता इकडे पाहतो कमळी जेव्हा दाराशी येते तेव्हा मात्र इथे देवीचा गजर, त्याचबरोबर इकडे घंटानाद आणि तेव्हा इकडे आता कमळी कमळी हे गाणं, हे सगळं इथे एकंदरीत प्ले झाल्यामुळे खूपच अगदीच खमंग म्हणलं तरी सुद्धा चालेल असा इथे रंजकदार सीन क्रिएट केलेला असतो प्रेक्षकांनो. तर दुसऱ्या बाजूला मात्र खूप धमाका होणार आहे. आता कामिनी आणि रागिणीची चांगलीच वाट लागलेली असते. रागिनी म्हणत असतात, काय हे कसं शक्य आहे, ही तर कमळी आहे, म्हणजे इथे वहिनीची मोठी नात कमळी आहे. इकडे अन्नपूर्णाने कमळीला पाहिलेलं असतं आणि ती अगदीच पायघड्या घातलेल्या फुलांच्या रांगोळीवरून ती आतमध्ये येते. आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की इकडे ह्या दोघी म्हणत असतात, हे कसं शक्य आहे, ह्या गोष्टी इथे व्हायला नको आहेत. अशा पद्धतीने कमळी जर इथे खरंच अन्नपूर्णा वहिनीची मोठी नात असेल तर खूपच विचित्र होईल, असा सुद्धा ती इथे विचार करत असते. तेव्हा आता इकडे अन्नपूर्णाजी विचार करतात, म्हणजे एवढे दिवस माझी नात माझ्यासमोर होती, माझी नात माझ्यासमोर असताना मी तिला ओळखू शकले नाही, हे कसं शक्य आहे, ह्या गोष्टी कशा होऊ शकतात, ह्या गोष्टी कशा झाल्यात, असा इथे ते विचार करत असतात. तेव्हा लगेचच आता कमळी उंबरा ओलांडून आतमध्ये येते आणि उंबरा ओलांडून आतमध्ये आल्यानंतर इकडे ती म्हणत
म्हणत असते, आजी आजी मला माफ करा बघा, मी असं अचानकच आलो, तुम्हाला काहीच कळवलं नाही, त्यामुळे मला माफ करा बघा. खरं तर मला खूप अस्वस्थ वाटत होतं, तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी अचानकच आलो बघा. खरंच मला माफ करा बघा. असं आता इकडे कमळी अन्नपूर्णासमोर बोलत असते, रडत असते. तेव्हा लगेचच अन्नपूर्णाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं आणि त्या लगेचच कमळीच्या तोंडावरती, डोक्यावरती दोन्ही हात फिरवत असतात आणि त्याच्यावर माया भरभरून करत असतात. तेव्हा कमळी म्हणते, आजी काय झाले तुम्हासनी, तुम्ही का रडायलाय, काय झाले बोला ना, का रडायलाय तुम्ही आजी, असं रडू नका ना हो आजी प्लीज, मी असं न सांगता आले म्हणून रडताय का. पण तेवढ्यातच आता इकडे अन्नपूर्णांना चक्कर आलेली असते. चक्कर आल्यामुळे तिथे जमलेले 2-3 नौकर आता लगेच अन्नपूर्णांना आतमध्ये उचलून सोफ्यावरती घेऊन जातात. आता आतमध्ये घेऊन गेल्यानंतर आपण पाहतो की कमळी लगेचच आरडाओरडा करत असते. ती म्हणत असते, हे सगळं कसं काय आणि कधी झालेलं आहे. इकडे आता खरंच कमळी जी आहे ती इकडे वहिनीची म्हणजेच राजांची मोठी मुलगी असेल का, असा कामिनी खूपच विचार करत असते. आणि कामिनी विचार केल्यानंतर ती लगेचच केसाला हात लावते. तेव्हा आता इकडे अन्नपूर्णाला सोफ्यावर बसवलं जातं. अन्नपूर्णाला सोफ्यावर बसवल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे कमळी म्हणत असते, जी खरं मला तुमच्याशी खूप बोलायचं होतं. खूप काही गोष्टी इथे तुम्हाला सांगायच्या होत्या आणि तुमचं सजेशन घ्यायचं होतं म्हणूनच मी इथे आलेलो आहे. पण इकडे पाणी आणा हो मावशी, पाणी आणा, किती उशीर लावायलाय तुम्ही, आणा लवकर पाणी, असं म्हणून आता अन्नपूर्णा तिला अंजारत असते, गोंजारत असते. आणि तेव्हा कमळी इथे अन्नपूर्णाला पाणी प्यायला देते. पाणी प्यायला दिल्यानंतर इकडे अन्नपूर्णा तिच्या हातून पाणी पित असते आणि पाणी पिल्यानंतर इकडे आपण पाहतो की आता लगेचच अन्नपूर्णा म्हणत असतात, खरंच तू आलीस, खूप आनंद झाला बघ मला. पण तेवढ्यातच कमळी म्हणते, अहो आजी, तुम्ही इथे किती त्रास करून घेताय. मला माहिती होतं, तुम्ही मी सांगितलेलं ना अजिबात ऐकत नाही. किती वेळा सांगितलं, ह्याची काळजी घे, त्याची काळजी घे, ह्याच्यासाठी हे कर, त्याच्यासाठी ते कर, हे सगळं करायला नोकर आहेत ना तुमच्याकडे. मग तुमचा BP लो झाला आणि तुमची इथे BP लो झाल्यानंतर इथे तुम्ही एवढ्या अस्वस्थ झालात, एवढी चक्कर येऊन पडलात, त्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय आणि तुम्हाला शुगरसुद्धा आहे. मग तुम्ही असं का करता. नका ना एवढी दगदग आणि एवढं सगळं काही करत जाऊ आजी. तेव्हाच आता इकडे अन्नपूर्णा लगेचच कमळीला हात लावतात आणि तिची हनवटी पकडतात आणि तेव्हा मात्र लगेचच इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात, खरंच ग, खरंच माझी गुणाची मोठी नात तू शोभतेस बघ. एवढी 17 वर्षे ज्या नातीची मी आतुरतेने वाट पाहत होती, ती माझी नात इथेच माझ्याजवळ होती, पण मी तिला ओळखू शकले नाही, असं इथे त्या बोलत असतात. तेव्हा लगेचच आता इकडे कमळी म्हणत असते, आजी काय झाले ते तरी सांगा ना प्लीज. आणि तेव्हा आता इकडे आजी तिच्यावर माया करत असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तेव्हा इकडे ती म्हणत असते, मी इथे GS साठी इथे फॉर्म भरला आहे, मग मी त्यासाठी तुमचं सजेशन घ्यायला आले होते. तेव्हा अन्नपूर्णाने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं की तू काळजी करू नकोस, तुझ्यामध्ये जिंकण्याची धमक आणि सगळ्या गोष्टी करण्याची इथे हुशारी आहे ना, तर तू नक्की GSच्या ह्याच्यामध्ये तू ॲडमिशन फॉर्म भर आणि तेव्हा लगेचच तुझं तोंड करूयात, असं म्हणूनच आता त्यांनी खीर आणायला सांगितलेली असते. आता त्या खिरीमध्ये इकडे कामिनीने नौकरा थ्रूच औषध म्हणजे विष मिक्स केलेलं असतं. तर इकडे आता सरूला खूपच वाईट वाटत असतं. ती म्हणत असते, नाही माझी कमळी कुठल्या तरी मोठ्या संकटात आहे, देवी आई, आई तुळजाई माझ्या पोरीचं रक्षण कर ग, असं म्हणूनच देवीकडे प्रार्थना करत असते. स्वतःच्या पोरीच्या आयुष्याची भीक मागत असते आणि पदर पसरत असते, कारण माझ्या कमळीला काहीच होऊ देऊ नको, माझी कमळी चांगली आहे आणि तिला काहीच होऊ देऊ नको, अशी इकडे ती प्रार्थना करत असते. तर आपण इकडे पाहतो की आता अन्नपूर्णाने तो चमचा खिरीचा भरलेला असतो आणि तिच्या तोंडापाशी घेऊन जात असतात. तेवढ्यातच अनिका रागिनी इथे आश्चर्यानेच पाहत असतात. तर पाहत रहा कमळी.